हॅलो, नमस्कार. आज आपण गर्भपिशवीच्या सूज बद्दल बोलूया. गर्भपिशवीमध्ये दोन मॅक्सिमम किंवा कॉमन सूज आहेत. एक म्हणजे फायब्रॉइड युटरस आणि दुसरं म्हणजे ॲडिनोमायोसिस. डिफरन्स दोघांमध्ये काय आहे? गर्भपिशवीला मसल्स त्याच्या भिंतीत असतात. मसल्स आणि फॅट असतं गर्भपिशवीच्या भिंतीत. जेव्हा ते मसल्स आणि फॅटमध्ये असे टेंगुळ सारख्या गाठी येतात ते फायब्रॉइड म्हटले जातात. आणि जेव्हा ओव्हरऑल गर्भपिशवीची भिंत वाढलेली असते, थिक झालेली असते, तेव्हा त्याला ॲडिनोमायोसिस म्हणतात. दोघांमध्ये प्रॉब्लेम हेवी ब्लिडिंग, दुखणं, पिरियडच्या वेळेस जास्त दुखणं नॉर्मल पेक्षा, असे प्रॉब्लेम्स येतात. आणि हे प्रॉब्लेम्स जेव्हा येतात, पिरियडचे प्रॉब्लेम्स, आणि पेशंट जेव्हा गायनेकोलॉजिस्टकडे जातो तेव्हा सोनोग्राफी जेव्हा होते तेव्हा हे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय होतात. ज्या छोट्या फायब्रॉइड्स असतात आणि त्याला काही त्रास होत नसेल त्यांना ट्रीटमेंटची पण आवश्यकता नसते. त्यांना फक्त वेट अँड वॉच पॉलिसी म्हणजे लक्ष देणं गरजेचं असतं. पण ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी औषधं असतात आणि इझिली ट्रीटमेंट होऊ शकते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे फायब्रॉइड आणि ॲडिनोमायोसिस मध्ये सहसा कॅन्सर होत नाही. खूप क्वचितदा कॅन्सर होतो, पण ते ओळखण्यासाठी सोनोग्राफीच्या व्यतिरिक्त एक पॅप टेस्ट नावाचा प्रकार असतो, जिथे पाळी नसताना योनीमार्गे जे स्त्राव असतो ते पाणी चेकअपला पाठवलं जातं. त्याच्यावरून इझिली कळतं की गर्भपिशवीला कॅन्सर होऊ शकतो का नाही.